हाय हॅलो, कशी सगळे मजेत ना? मी ज्योती, तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे, कारण तुम्हाला दिसत असतील एवढ्या साऱ्या साड्या. त्या म्हणलं आज कपाट आवरून घ्या, तर त्यामुळे म्हणलं तुमच्यासोबत पण माझं साडी कलेक्शन शेअर करावं. आणि तर एवढ्या साड्या काढून ठेवल्यात, तर मी माझं साडी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप साऱ्या साड्या आहेत, तर सिल्क मधून वेगवेगळ्या पॅटर्न मधून. तर आज जेवढा होतात तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाकीच्या शेअर करते. तो खूप साऱ्या साड्या आहेत, तर लग्नापासून एक 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 घेतच राहतो आपण साड्या. तर चला मग आपण स्टार्ट करू माझं साडी कलेक्शन. आणि सगळ्यात फेवरेट साडी मी तुम्हाला लास्टला दाखवते, माझी फेवरेट म्हणजे कोणती. सो चला मग. तर बघा, ही आहे साडी. तर ही बघा किती सुंदर आहे. आणि ह्याला असे काचाचे डायमंड आहेत आणि याच्यावर ब्लाउज पण आहे. तर ब्लाउज पण स्टिच केलेलं आहे मी आणि घातली पण होती एक दोन वेळेस. तर अशी फुल डायमंड आहे आणि कलर पण खूप उठून दिसतोय आणि सिल्क मधून आहे. ह्याचा पॅटर्न वेगळाच आहे. तर ऑलमोस्ट साड्या मला सगळ्या साड्या म्हणलं तरी पण मला लग्नाच्या नंतर मम्मीकडूनच आलेल्यात. आणि इकडे असं थोडं संक्रांतीला ह्याला असेच घेतलेल्या आहेत. तर सगळ्या साड्या मला मम्मीकडूनच दिलेल्या जास्त. तर ही पण मला लग्नाच्या नंतर मम्मीकडूनच भेटलेली, मम्मीनेच दिलेली. आणि दुसरी साडी ही तर ही ना हजबंडने घेतलेली संक्रांतीला. तर कलर खूप छान आहे आणि ह्याचं कापड ना जॉर्जेट मधून आहे आणि ही घातलं एकदम चोखून बसती. आणि ह्या साडीवर माझ्या खूप रील आहेत, तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. आणि असे स्टोन आहेत बारीक बारीक आणि घातल्याच्या नंतर खूप छान वाटते. पार्टी वेअर लग्नाला अशी खूप वेळेस मी घातलेली ही पण साडी. हा मला कलर खूप आवडतो ह्या साडीचा. दुसरी साडी म्हणजे ही साडी ना इथंच घेतली होती, ह्यांनीच घेतलेली, संक्रांतीलाच घेतलेली ही पण साडी. असं काठपदर मधून आहे. ही अशी बघा, ही पण मी खूप वेळा घातलेली आहे. आणि इथं अशी स्टोन आहेत आणि ब्लाउज त्याचा वर्क आलेला आहे. ब्लाउज पिंक कलर मधून आहे. तर हा पण छान आहे आणि कपडा पण छान आहे. संक्रांतीलाच घेतलेली, ह्यांच्याकडेच घेतली होती. तर ही पण अशी साडी ही मला मम्मीकडूनच दिलेली. तर ही मी घातलीच नाही, एकच वेळेस घातली, कारण ह्याच्यावरच ना ब्लाउज स्टिच नाही केलं. तर मी आता ह्याच्यावर मॅचिंग पीस घेऊन मी शिवणार आहे. आणि हे दोन कलर आहेत बघा. तर ही पण खूप सुंदर वाटती. ते एकदाच घातली होती मी. असं मध्ये हा वाला कलर आहे आणि हा वाला. तर ह्याच्यावरच जर ब्लाउज मी स्टिच केलं ना तर ही घालीन साडी. तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिसेल ही साडी घातल्याच्या नंतर ब्लाउज स्टिच करून. ब्लाउज नसलं ना तर साड्या तशाच पडून राहतात. तर ब्लाउज स्टिच करणार आहे लवकर आणि ही साडी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल. तर ही पण खूप सुंदर साडी आहे. तर माझ्याकडे जास्त स्टोनच्या साड्या, काही सिल्कच्या आहेत आणि रेग्युलर यूजच्या जर वेगळ्या. तर आज जेवढं होईल तेवढं कलेक्शन तुम्हाला दाखवते. म्हणजे साडीचं खूप सारं कलेक्शन आहे, कारण एक कपाटाचा खप्पा असतं ना, ते माझ्या साडीने भरलेला आहे. तर मी घालत असते, मला आवडती साडी घालायला. तर ही बघा ही अशी वाली, ही पण मला मम्मीनेच दिलेली. तर हिला पिको फॉल करून घेतला होता तिने. तर अशी लग्नात ह्याच्यात कुठं जयंतीला पण छान आहे घालायला. ब्लाउज पण आहे स्टिच केलेलं. तर मी खूप वेळा घातली होती. खूप छान साडी. आणि ही व्हाईट साडी माझ्या लग्नामधली साडी. तर बघा खाली असे स्टोन आहे आणि पूर्ण व्हाईट आहे, लग्नामधली आहे. तर खूप वेळा घालण्यात येते जयंतीला, ह्याला मी घालत असते सारखी. ही व्हाईट साडी. तर आता नेक्स्ट साडी आपली, तर ही वाली. तर ह्या वाल्या साडीचं ब्लाउज नाही माझ्याकडे, मला स्टिच करायचे असं कपडा घेऊन. तर याच्यावर ही दोन कलरची साडी आहे.
तर आतमध्ये बघा असं डिझाईन आहे, 2 कलरची साडी आहे, तर खूप सुंदर वाटेल. आणि ह्याच्यावर ना ब्लाउजच नाहीये माझ्याकडे, तर मला ह्याचं ब्लाउज स्टिच करायचंय. तर पिंक कलरचं पीस घेऊन स्टिच करायचंय, तर छान वाटेल पिंक कलरच. ही पण साडी मी एकदा पण नाही घातली, ब्लाउज नाही म्हणून. तर खूप सुंदर साडी, तर मला ब्लाउज स्टिच करून मी घालणार ही साडी. तर ही साडी ना मी आत्ताच घातली होती लग्नाला. तर अशी बॉर्डर आहे, फुल डायमंडची बॉर्डर आहे आणि जड आहे पण खूप. आणि कलर बघा असा आहे आणि पूर्ण असा आहे. तर मी 2 वेळा घातलेली ही साडी, खूप सुंदर दिसते आणि एकदम चोखून पण बसती. तर ही पण मला मम्मीकडूनच, ऑलमोस्ट साड्या मम्मीकडूनच आल्यात आणि 5-6 साड्याच असणारच यांच्याकडच्या. तर ही पण मला मम्मीनेच दिलेली आहे साडी. आणि पुढची ही सिल्क मधून आहे साडी. ही असा पोपटी कलर आहे आणि काठ त्याचे निळे आहेत आणि ब्लाउज पण निळे आहे, सिल्क मधून आहे. आणि जड साडी आणि घालायला पण एकदम चोपून बसती ही आणि खूप सुंदर वाटते. ह्याच्यावरचं ब्लाउज मी स्टिच केलेले, तर खूप वेळा घातलेली मी लग्नाला, खूप वेळा कुठे पण जायला घातलेली. सुंदर दिसते. ही पण मम्मीनेच दिलेली साडी. आणि ही साडी रेड कलरची साडी आहे. तर बघा, तर असे काठ आहेत आणि फुल डायमंड आहेत आणि जड आहे घालायला, तर एकदम चोपून बसती. जॉर्जेट हे आहे याचं फॅब्रिक आणि एकदम चोपून बसती. तर मी खूप वेळा घातलेली लग्नामध्ये. तर ही पण सुंदर दिसती अशी. आणि ऑलमोस्ट माझ्याकडं स्टोनच्या साड्या सगळ्या, म्हणजे जास्त सिल्कच्या नाही आहेत, जास्त स्टोनच्या साड्या आहेत. आणि पुढची साडी बघा, तर ही बघा, ही कलरफुल आहे. हिच्यामध्ये 3 कलर आहेत. तर ही अशी वाटते. वरी हा, मध्ये पण हा आणि हा खाली स्टोन आहे. तर ह्याच्यावरचं पण मॅचिंग ब्लाउज नाहीये. तर हा पदर आहे, तर पदरला बघा सगळे स्टोन आहेत. तर खूप सुंदर वाटते. मी घातली होती खूप वेळा आणि जॉर्जेट मधून फॅब्रिक आहे आणि चोपून पण बसती. तर सुंदर आहे ही पण साडी. आणि पुढची साडी म्हणजे मी ऑनलाईन घेतली. तर ही बघा, ही वाली ऑनलाईन. तर ही मी खूप वेळा घातली आणि रील पण असते माझे, व्हिडिओ पण खूप काढले त्या साडीवर. एकदम अशी चोपून बसती. फॅब्रिक जॉर्जेट मधून आहे आणि पार्टीवेअर साडी आहे. तर तुम्हाला पण ऑनलाईन ही साडी पाहिजे असेल ना, तर मी लिंक देते, तर मला कमेंट करा. तर ही साडी ऑनलाईन घेतलेली मी. तर खूप छान कपडा आलेला आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर मला कमेंट करा नक्की. आणि हिच्यावर पण माझे खूप सारे रील्स व्हिडिओ झालेले ह्या साडीवर. आणि पुढची साडी म्हणजे ही वाली. तर ही खूप दिवस झालं मम्मीने दिलेली. तर ह्या साडीवर मला ब्लाउज स्टिच नाही झालं, म्हणजे अशा कलरचा मला कपडा घेऊन शिवावा लागेल. तर तशा कलरचा कपडा भेटणं बघते आता. आणि ही साडी ना एकदा पण मी वेअर केली नाही, एकदा पण नाही घातली. तर सुंदर दिसते. तर मला ब्लाउज घ्यावा लागेल आणि स्टिच करावं लागेल. आणि ही साडी पण मी घालणार आहे, एकदा पण घातली नाही. घेऊन तशीच मम्मीनेच दिली, घेऊन तशीच कपाटामध्ये मस्त ठेवली. तर हे काही साड्यावर ना ब्लाउजच नाहीयेत, तर त्याच्यामुळे ते घालण्यातच आले नाहीत साड्या. तर ही बघा, ही तर एकदम अशी खूप हेवी आहे आणि स्टोन, फुल स्टोनने भरलेली साडी. तर ही बघा, पदराला पण फुल असे स्टोन आहेत. तर आणि जड पण आहे खूप, फुल स्टोन आहेत ह्या साडीला. आणि चोपून बसती घातल्यावर, आणि चोपून पण बसती आणि जड पण खूप लागते. तर ही पण साडी मी ना खूप वेळा घातलेली, लग्नामध्येच घातलेली. आणि ह्याचा ब्लाउज पण स्टिच केलेले. तर ही घातलेली लग्नामध्ये पण. आणि फुल अशी स्टोनची साडी, तर छान दिसते घातल्याच्या नंतर.
कपाटामध्ये ना खूप म्हणजे राडा झाला होता साड्यांचा, अशा वाकड्या तिकड्या झाल्या होत्या, म्हणून म्हटलं आज वेळ आहे तर कपाट पण आवरता येईल आणि तुमच्यासोबत पण साडी कलेक्शन शेअर करता येईल. तर ही साडी बघा, ही अशी नेट मधून आहे, तर खाली स्टोन वगैरे नाही आणि पूर्ण नेट मधून साडी. ब्लाउज ह्याचं स्टिच केलेले मीच आणि घातली पण खूप वेळा. अशी नेट मधून साडी आहे ही. कलर वेगळा दिसतो, कलर थोडा हिरवा आहे, वेगळा दिसतोय थोडा कलर. आणि ही 2 कलरची साडी आहे. ही पण नेट मधून आहे जरा आणि एकदम हलकी फुलकी, अंगावर चोपून बसती. आणि अशी बघा थोडी स्टोन आहेत बारकायले, तर छान वाटते. हिच्यावर पण मला ब्लाउज नाही, मला पण असा व्हाईट कलरच पीस घेऊन शिवा वाटते. तर स्टिच केल्याच्या नंतरची साडी मी घालीन. साड्या खूप मोठ्या, तर मी आता ना अर्ध्या साड्या दाखवल्यात आणि अर्ध्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. आणि शेवटची माझी फेवरेट साडी बघा तुम्ही कोणती शेवटची, आणि माझ्या लग्नातली पण साडी दाखवते. म्हणजे शालू आहे मोठा, फुल स्टोनने भरलेला शालू आहे, तो पण दाखवते. तर आता आपली नेक्स्ट साडी बघा. तर ही वाली साडी तर खूपच जड आहे आणि फुल असे स्टोनने भरलेली. तर बघा, आणि कलर असा रेड आहे आणि बॉर्डर ना निळी बॉर्डर आहे. आणि ही पण घातल्याच्या नंतर एकदम खूप छान वाटती. ब्लाउज आहे, मी एकदाच घातली होती. जर कोणाचं मोठं लग्न निघलं ना तर मी ही वेअर करणार आहे, म्हणजे पार्टी वेअर आणि रात्रीच्या लग्नामध्ये ही अशी साडी छान दिसेल, अशी चमकते, पूर्ण अशी स्टोनची भरलेली साडी, खूप जड आहे. तर मी एकदाच वेअर केली, तर ही मला लग्नाच्या नंतर दिली ती मम्मीनी. तर ही पण खूप सुंदर साडी, फुल स्टोनची आणि हेवी आहे खूप. ही साडी मी पहिल्या संक्रांतीला, लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या संक्रांतीला आम्ही ही साडी घेतली होती. तर दुकानामध्ये दुसऱ्या साड्याच नव्हत्या, म्हणजे मला कोणत्या आवडल्याच नव्हत्या. मी अगोदर एक घेतली होती, ती रिटर्न केली आणि मग नंतर ही घेतली. तर म्हटलं जाऊ द्या घ्यावा, तर ही अशी घेतली गडबडीत. ते पण ह्याच्यावरचं ब्लाऊज स्टिच केलं, पण ते आता येत नाही. तर ह्याच्यावर ना आता दुसरा पीस घेऊन कलर मधून ह्याच्यावर ब्लाउज शिवणार आहे. तर मला वाटते पिंक कलरच ब्लाउज ह्याच्यावर छान वाटेल, कारण साडी मी जास्त दिवस काही घातली नव्हती, 1-2 वेळेस घातली ही साडी. असे 2-3 कलर दिसत आहेत. तर सुंदर आहे, हेवी आहे खूप आणि फॅब्रिक पण जॉर्जेट मध्ये. पहिल्या संक्रांतीला घेतली लग्न झाल्यावर. आणि आता माझ्या लग्नातला शालू दाखवते तुम्हाला. तर तो ना खूपच हेवी आणि तर अशा कलर मधून मी घेतलेला आहे. आणि याच्यावर ब्लाउज ना चॉकलेटी कलर आहे आणि खूप हेवी आहे. लग्नामध्ये मी लग्नाच्या नंतर 2-3 वेळा घातला होता म्हणजे असंच नातेवाईकांच्या लग्नामध्ये, तर 2-3 वेळा घातलेला. तर खूप हेवी शालू आहे आणि कलर पण असं सिल्क मध्ये, असा डार्क हिरवा आहे सिल्क मध्ये. तर माझ्या लग्नातलं शालू आहे. तर बघा छान वाटायलाय. तर आज सगळ्या हेवी साड्या दाखवल्यात, म्हणजे ज्या चांगल्या चांगल्या साड्या आहेत ना माझ्याकडे, त्या आज दाखवल्या. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये थोड्याशा आहेत चांगल्या, म्हणजे कधी घातल्यात कधी नाही त्या दाखवेल. आणि माझी सगळ्यात फेवरेट साडी तर मी आता तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही पण मला सांगा तुम्हाला कोणती साडी आवडली, तुमची कोणती फेवरेट आहे, मला कमेंट करून नक्की सांगा साडी. आणि माझी सगळ्यात फेवरेट साडी मी आत्ताच 2 वर्ष झालं घेतलेली संक्रांतीला. तर ही बघा, ही असं जुम्मीचू पॅटर्न आहे आणि हे अशी फुल वर्क आहे. तर मी ह्या साडीवर फोटोशूट पण केलाय, तर खूप छान फोटो आलेत ह्या साडीवर. आणि मला हा कलर पण नव्हता, तर अशा ट्रेंडिंग साड्या निघल्यात ना जुम्मीचू पॅटर्न मधून, तर
घेतली मी पण. तर 1-2 वर्ष झालं असेल ही साडी घेतलेली आणि याच्यावर पण माझ्या खूप व्हिडिओ रील आहेत. तर आणि मला पर्सनली ना खूपच आवडली साडी ही सगळ्या साड्यापेक्षा. तर अजून पुढे जर असा पॅटर्न कलर वेगळा तर मी घेणार आहे. तर मला हा पण कलर खूप आवडलाय आणि ही साडी पण मला फेवरेट आहे म्हणजे सगळ्या साड्यामध्ये. तर अशी नेसायला पण चोपून बसते आणि फोटो हे तर खूपच छान येते. 2 वर्ष झालं संक्रांतीला घेतलेली होती. तर फोटो तर एकदम खूप छान आलेत आणि मी फोटोशूट पण केलं ह्या साडीवर. आणि संक्रांतीला एकदा आणि लग्नातच एकदा घातलेली. तर मला पर्सनली तर खूपच फेवरेट साडी आहे माझी. आणि तुम्हाला पण कोणती साडी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सो चलो तर माझी फेवरेट साडी आणि तुमची पण कोणती आहे तर नक्की सांगा. आणि माझं साडी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. बाकीच्या राहिलेल्या साड्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. अजून खूप आहेत साड्या. सो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सो चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.